नमस्कार मंडळी. चला तुम्हाला एक गोष्ट सांगतो. काय आहे, गोष्टी सांगणं आणि ऐकणं आपल्या सगळ्यांनाच खूप आवडतं. काळ बदलला तसं आपलं जगणंही बदललं. धकाधकीचं झालं. 4 घटकांचं निवांतपण मिळेना आणि त्यानं त्रासून जायला होऊ लागलं. एकमेकांशी भांडणं होऊ लागली आणि अगदी जीवावरच बेतलं. खरं तर माणसंच काय, पण पशुपक्षी आणि वृक्षवेलींशीही सोयरीक सांगणारी आपली संस्कृती, दुसऱ्याचं दुःख समजून घेणं आणि दुसऱ्यासाठी त्रास सहन करणारी या मातीची परंपरा. इथल्या संतांनी, विद्वानांनी, राजांनी आणि साध्या सामान्य जनतेनेही नेटानं ही संस्कृती जोपासली. मग आताच असं चित्र का बदललं? आम्हाला आमच्या परंपरेचा, संस्कृतीचा विसर पडला की काय? आमची भांडणं अशीच चव्हाट्यावर का आली? चला, आज अशाच एका भांडणाची गोष्ट पाहू. दोघांचं भांडण. एक माणूस आणि एक वाघ. हिज हायनेस वक्र चक्र चुडा भारी, अग्रवक्र जोडा भारी, डोक्यावर मुकुट धरी, सकल मानवांचे पालनहारी, राजा धीराज, भोपू महाराज, डोकेबाज, गेमबाज, आपलं नेमबाज, जाबाज महाराज. प्रधानजी, जी महाराज, तुम्ही काय तुमच्या ह्याच्यावर बसायचं का? म्हणजे मांडीवर म्हणतो मी. हा महाराज, सिंहासनी. प्रधानजी, जी महाराज. दरबाराला सुरुवात करा. चालूच आहे महाराज. असं म्हणता? हा. मग प्रधानजी एक सांगा, का आमच्या जनतेची काय हालवाल? महाराज एकदम चंगे हाल आहे. कुठं काय अडचण, कुठं काय त्रास? छे अडचण का फिरचण, त्रास का फरास, सगळं कसं चालू एकदम झकास. नक्की 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 एकदम मत पक्की. मोगॅम्बो खुश व्हा. मोगॅम्बो अरे मोगॅम्बो म्हणजे आम्हीचे. म्हणजे तुम्हीच का? सॉरी महाराज, तसं म्हणण्याची पद्धत असते. तर मग प्रधानजी, सगळी जनता सुखात आहे? सुखात. मग आम्ही झोपू म्हणता? कायमची झोपलं तर लय बरोबर. काय म्हणले? अहो महाराज, झोपा झोपा, झोपल्या घोरा. चालेल, झोपू मग. झोपा आत्ताच्या आत्ता. झोपा नक्की. झोपा नक्की. आता झोपता का? झोपू. ना स्वतः बी झोपा ना, आम्हाला बी झोपू द्याय ना. धावा धावा धावा, पुढे आहे का? धावा धावा धावा. शटअप. तुला काय क्रिकेट ग्राउंड वाटलं का रे? हा, धावा काढतोय. अरे राजमाल आहे हा. राजमाल आहे होय. मग अगदी इथला प्रधानी. हा, हे राजे. तू कोण आहे? मी जनता आहे प्रधानजी. जनता आहे प्रधानजी. जी महाराज. अहो काय डिस्टॉप आहे हा? ओ महाराज, तुमच्या राज्यामध्ये आम्ही जागायचं तरी कसं? माझ्या दरबारात चढतो काय? चलो पडेल की देऊ. प्रधानजी काय हा काय प्रॉब्लेम आहे? महाराज हा जनता आहे, पण त्याचा काय प्रॉब्लेम आहे मला ना माहिती. विचारून सांगतो. ए जनता, तुला काय खायला नाही का? आहे ना. तुला काय प्यायला नाही का? आहे ना. तुला काय घरदार नाही का? आहे ना. तुला काय बायका पोर नाही का? आहे ना. आहे ना. सगळे तर नंतर कशा पाहिजे? प्रॉब्लेम काय तुझा? हो महाराज, माझ्या शिवारात महाराज, तुम्ही कशाला पळताय? अरे वागरू घुसला तुझ्या शेतात. अहो इथं नाही, मग तिकडं माझ्या गावात. प्रधानजी, तुम्ही नाही चुटे राव. अहो वाघरू इथं नाही, तिथं घुसले. उगा घाबरले तुम्ही. आम्ही. पण प्रधानजी मला सांगा, जी महाराज, आता या समस्येवर उपाय काय? महाराज एकदम सिंपल आहे. कोणता? पिंजरा लावायचं, वाघरू धरून घेऊन यायचं. हो, त्यांनी प्रश्न संपल म्हणता? संपल. मग प्रधानजी, तुम्ही आत्ताच्या आत्ता तुमचं इथून काळं करा. म्हणजे जा आणि पिंजरा लावून छान वाघरूला धरून घेऊन या. जनता, आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर घोड्यावर बस. आपण दोघं मिळून वाघरूला धरून घेऊन येऊ. बस. सामान्यतः एखाद्या गावी शिवारात बिबट्या दिसला
की त्याला पकडायसाठी लोकप्रतिनिधींकडे किंवा शासनाकडे गाऱ्हाणं मांडलं जातं. यावरचा उपाय म्हणून पिंजरा लावून बिबट्या पकडला जातो. प्रश्न सुटला म्हणून जनतेला हायसं वाटतं आणि प्रशासनाला कर्तव्य बजावल्याचा आनंद होतो. पण प्रश्न खरंच सुटतो का? आईला किती खाण्याचा खायला घालतो महाराजाला. आईला लय टाइम झाला राव, या अजून नाही आले. आले 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 चालता. प्रधानजी कुठे? महाराज. प्रधानजी. हा महाराज, तुम्ही आले का? हात हलवत. हात हलवत? हात हलवत बघायचं बघायचं. बघायचं. टिन 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 टिन. हा या बाहेर, घाबरू नका. भीती वाटते. या घाबरू नका बाहेर. महाराज आता फाटली की नाही? अर्धा बऱ्या या बाहेर बाहेर. घाबरू नका, घाबरू नका. या, काय नाही करत. हा प्रधानजी. आईला शपथा तुमची. आईला तुम्ही वाघरू धरून आणलं राव. काय वाघरूय, काय वाघरूय, घबरूय. हे चलता झाला का तुमचा प्रश्न संपला का? अहो त्याचा प्रश्न संपला, पण माझा सुरू झाला ना. कोणता? या वाघराचं करायचं काय? कोणी? हो प्रधानजी. नो अहो वाघरू असलं म्हणून काय झालं? ते साक्षात जगदंबेचं वाहन आहे. आपल्या पूर्वजांनी आणि संत महात्म्यांनी काय सांगितलं? काय सांगितलं? हेच की प्राणी मात्रावर दया करा. आपल्या प्रत्येक देवदेवतेबरोबर एकतरी जनावर असतंच आहे. आपल्याला काय कळतं? काय कळतं? हेच की मनुष्य प्राणी आणि इतर प्राणी या दोघांनी या पृथ्वी तलावरती सुखाने खुशाल राहायला हवं. अहो प्रत्यक्ष देवतेचीच तशी योजना आहे. अहो प्रत्येक जीवावर उठत असलं तरी. प्रधानजी म्हणजे इकडे मला एक सांगा की कशावरनं जनता खरं बोलत असेल? म्हणजे निस्तार दिसला म्हणून घाबरून बोलत कशामुळे आलं नसतं? म्हणजे मी म्हणत होतो तेच खरं. काय म्हणजे सगळीकडे आपणच आहे. प्रॉब्लेमच नाही. तसं पण नाही. आपल्याला कसं आहे, नीट गेम समजून घेतला पाहिजे. मगच आपल्याला न्याव करता येईल. म्हणजे काय करायचं म्हणता? म्हणजे असं करायचं का हिता आत्ता या दरबारामध्ये जनता विरुद्ध वाघरू असा खटला लावायचा. दोघांनी मी साक्षी पुरावे सादर करायचे आणि ते बघून छान आम्ही सत्ता म्हणजे महाराज या ठिकाणी न्याय करणार. चला तर बोल. जनता उर्फ फिर्यादी हाजरो आणि आरोपी उर्फ वाघरू तुम्ही हाजरो. तर जनता आणि वाघरू तुम्हाला दोघांना मी समान संधी दिली जाईल. खरं काय घडलं ते सांगा. आपलं म्हणणं सिद्ध करा. त्यासाठी साक्षी पुरावे द्या. तर जनता माझ तुझी फिर्याद. महाराज माझी बाजू क्लिअर आहे बघा. हे वाघरू माझ्या वावरात येऊन बसलोय बघा. अच्छा. त्याच्यामुळं मला शेतीची कामं करता येत नाही. अहो पीक पाण्याचं माझं सगळं नुकसान झालंय बघा. अहो झालंच तर हे आमच्या पाळीव प्राणी खातंय. अहो आम्ही जगायचं तरी कसं? ए जनता तू मला सांग, तू म्हणतोय ते खरं कशावरून? याला पुरावा पुरावा इथं नाही, मग साईट वरती आहे. त्यासाठी तुम्हाला साईट व्हिजिट द्यावी लागेल. प्रधानजी कोणाला? महाराज रथाला. करायची आहे जनता बस. चला सिंचनाच्या माध्यमातून ज्या भागात मुबलक पाणी उपलब्ध आहे तिथे ऊसासारखी नगदी पिकं घेतली जातात. ऊसाला वेळोवेळी पाणी देण्याव्यतिरिक्त फारशी देखभालही लागत नाही.
दाटीनं उभ्या राहिलेल्या फडात माणसाला जायची वेळ येत नाही आणि जाताही येत नाही. साहजिकच बिबट्याला अत्यंत सुरक्षित असा आडोसा मिळतो. ऊस कापणीला येईपर्यंत तो आपल्या कुटुंबासह तिथं आरामात मुक्काम टाकतो आणि मग रात्रीच्या वेळी गावात शिरून पाळीव प्राणी मारून आपली आणि आपल्या कुटुंबाची गुजराण करतो.